नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. राजकारणातील निष्कलंक नेतृत्व काळाच्या पडद्याआड. शिवराज पाटील चाकूरकरांचे 91व्या वर्षी निधन. जन्म 12 ऑक्टोबर 1935, मृत्यू 12 डिसेंबर 2025. राजकीय कारकीर्द: नगराध्यक्ष लातूर 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970, आमदार लातूर 1972 ते 1980, विधानसभा उपाध्यक्ष 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979, लोकसभा सदस्य लातूर 1980 ते 2004, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री 1980 ते 1982, केंद्रीय वाणिज्य मंत्री 1982 ते 1983, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री 1983 ते 1984, लोकसभा उपसभापती 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991, लोकसभा सभापती 10 जुलै 1991 ते 22 मे 1996, केंद्रीय गृहमंत्री 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008, राज्यसभा सदस्य 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010, पंजाब राज्यपाल 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015. गेली 6 दशके लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व देशाच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्व, लातूरचे नगराध्यक्ष ते राज्यपाल असा राजकीय प्रवास करणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले आहे. चाकूरकर यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे खास दिल्लीवरून लातूरला आले होते. मात्र लातूरला आल्यानंतर अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली. चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानीच उपचार करत होते. डॉक्टरांची टीम देखील सोबत होती. 5 डिसेंबर पासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. अगदी अन्नपाणी देखील घ्यायला चाकूरकर यांनी नकार दिला होता. अशा परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची देखील चाचपणी करत अगदी तयारी देखील केली होती. चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी आवश्यक यंत्रणा देखील आणायची तयारी केली होती. मात्र स्थानिक डॉक्टरांनी अशा परिस्थितीमध्ये शिफ्ट करणं योग्य नाही असा सल्ला दिल्याने चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता व अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली असून लातूरच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लातूरचे नगराध्यक्ष ते पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. गांधी परिवाराचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख. सोबतच 60 वर्षाच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप नाहीत, राजकीय डाग नाही, भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. शुद्ध चरित्र हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले. त्यामुळे 6 दशकांचा निष्कलंक राजकीय प्रवास थांबला असे म्हणावे लागेल. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील, सून अर्चना पाटील व 2 नाती असा परिवार आहे. पंजाबचे राज्यपाल या पदावरून पायउतार झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणात सक्रिय नव्हते. लातूरचे नगराध्यक्ष, आमदार ते खासदार असा 1967 पासून 2004 पर्यंत राजकीय प्रवास करत असताना त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही. मात्र 2004च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला व त्यांनी कधीही निवडणुकीत सहभाग घेतला नाही. लातूर लोकसभा मतदारसंघ हा 2009ला राखीव झाल्याने चाकूरकर हे शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे कायम बोलले गेले. मात्र 2004 नंतर चाकूरकर यांनी कोणतीही निवडणूक लढली नाही. 60 वर्ष लातूर, मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकारण करत असताना आपल्या नेतृत्वाला चाकूरकरांनी कधी जातीय रंग येऊ दिला नाही किंवा एका ठराविक जातीचे नेतृत्व म्हणून चाकूरकरांना कधी शिक्का बसला नाही. लिंगायत समाजातून चाकूरकर येत असले तरी त्यांनी स्वतःला मर्यादित कधीही करून घेतलं नाही.
किंवा तसा संदेश जाईल अशी कृती देखील आपल्या हातून होऊ दिली नाही. सर्वपक्षीय संबंध असलेले चाकूरकर यांना ते ज्या लातूरमध्ये नेतृत्व करायचे त्याच लातूरातील मुस्लिम समाज खूप मानायचा. त्यांचे एक वेगळे व आदराचे स्थान समाजात होते. अगदी शेवटपर्यंत राहिले. असलेला प्रचंड अभ्यास, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि प्रभावी मांडणी हे चाकूरकर यांच्या राजकीय प्रवासाचे विशेष गुण राहिले. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, सर्व धर्म समभाव मांडणाऱ्या व त्यांची अंमलबजावणी आपल्या कृतीतून करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी चाकूरकर यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे असे नक्कीच म्हणता येईल. राजकीय टीका व पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही. राजकारणात कुरघोडी करणे, एकमेकांचे पाय ओढणे, पाठ फिरवली की विरोधात बोलणे असे प्रकार काही नवीन नाहीत. हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. मात्र नगराध्यक्ष ते राज्यपाल पदापर्यंतचा राजकीय प्रवास पार करत असताना कधी कोणाविषयी राजकीय टीका आपल्या भाषेतून सोडा, खाजगी देखील शिवराज पाटील चाकूरकर यांनी केली नाही. 1991ला नगर परिषद निवडणुकीत चाकूरकरांना विरोध म्हणून विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या विरोधात स्वतः मंत्री असताना उमेदवार देत राजीव मंच या नावाखाली निवडणूक लढली. काँग्रेसचे उमेदवार पाडले आणि S.R. देशमुख यांना नगराध्यक्ष केलं. त्याच S.R. देशमुख यांना पुढे करून आजच्या राजीव गांधी चौक येथे बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्याचे निश्चित झालेले असताना रातोरात S.R. देशमुख यांनी त्या ठिकाणी राजीव गांधी यांचा पुतळा आणून बसवला आणि मोठा गोंधळ लातूरात झाला. मात्र यात शिवराज पाटील चाकूरकर यांना लिंगायत समाजात बदनाम करण्याचा आणि त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चाकूरकरांना फटका बसावा असा हेतू होता. पुढे 2004ला तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी मिळून रूपाताई पाटील निलंगेकर यांना चाकूरकर यांच्या समोर उभा करून पराभव केला. हे जग जाहीर होतं. अगदी लातूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर पार्कवर झालेल्या कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर व्यासपीठावर असताना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मी आणि विलासराव देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना कसे लोकसभेत निवडणुकीत पाडले याची जाहीर कबुली दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून चाकूरकर यांनी एक शब्द आपल्या भाषणात काढला नाही किंवा नंतर देखील त्या निवडणुकीचा कोठेही उल्लेख देखील चाकूरकरांनी केला नाही. बाकी कोणाच्या विरोधात बोलणं किंवा लूज टॉक न करणं, अगदी आपल्या विरोधकांविषयी देखील अपशब्द न काढणं हे देखील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य राहिले. 2009चे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि देवघरचे कनेक्शन 2007 साली लातूरच्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सरकार आले आणि छाया चिगुरे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. 2009 साली अर्थात 2.5 वर्षानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बदलण्याची निवडणूक सुरू झाली. त्यावेळी नुकतेच विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचे केंद्रीय गृहमंत्रीपद मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गेले होते. विलासराव देशमुख हे केंद्रात गेले होते, मात्र चाकूरकर त्यावेळी कोठेही नव्हते. अशा परिस्थितीत लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली आणि काँग्रेसकडून अर्थात विलासराव देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी त्र्यंबक भिसे आणि उपाध्यक्षपदासाठी दिलीप पाटील नागराळकर यांचे नाव सुचवलं. आणि साहजिकच संख्याबळ असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सहज होतील अशी परिस्थिती असताना अचानक अध्यक्षपदासाठी पंडित धुमाळ व उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला व ते निवडून देखील आले आणि राज्यात ही बातमी पसरली. त्या प्रक्रियेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर व माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी पुढाकार घेत ही राजकीय उलथापालथ केली होती. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करत लातूरात बंडखोरी झाली आहे व ही राजकीय घडामोड देवघर अर्थात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरून झाली आहे असा संदर्भ दिला. तात्काळ नेतृत्वाने शिवराज पाटील चाकूरकर यांना पक्षाने या विषयात विचारणा केली असता चाकूरकरांनी या विषयात बसवराज पाटील मुरुमकर यांना काय चाललंय लातूरात अशी विचारणा केली. त्यावेळी मुरुमकर देवघर या चाकूरकरांच्या निवासस्थानीच होते. त्यावेळी बसवराज पाटील मुरुमकर यांनी चाकूरकरांना उत्तर देत, साहेब, जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेत ते काँग्रेसचेच आहेत.
त्यावर चाकूरकर यांनी मुरुमकर यांना नक्की का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुरुमकरांनी होय साहेब, काँग्रेसचेच लोक निवडून आले आहेत असे सांगितले असता चाकूरकरांनी असे असेल तर पुढे जा, मी सोबत आहे असे मुरुमकरांना आदेश दिले आणि नंतर पंडित धुमाळ व संभाजी पाटील हे अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले व त्यांनी आपला कार्यकाळ देखील पूर्ण केला. केलेल्या कामाचे श्रेय हे घेणारे राजकारणी चाकूरकर राजकारणात मतांसाठी प्रसिद्धीसाठी एखादे काम केले नसेल तर ते आपल्यामुळे झाले हे सांगण्याची केविलवाणी धडपड सर्व श्रुत आहे. मात्र न केलेले तर सोडा, केलेल्या कामाची देखील प्रसिद्धी किंवा श्रेयवादाचा प्रकार शिवराज पाटील चाकूरकरांनी केला नाही. हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे असे अधोरेखित करावे लागेल. लातूर मुंबई रेल्वेसाठी आवश्यक प्रक्रियाही चाकूरकरांनी केली. याची कधीही वाच्यता चाकूरकरांनी केली नाही. आज जे सहकाराचे जाळे लातूर जिल्ह्यात मांजरा परिवाराने उभे केले, ज्याची सुरुवात मांजरा सहकारी साखर कारखान्यापासून सुरुवात झाली, त्या मांजरा साखर कारखान्याची परवानगीही शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे मिळाली हे बहुतांश लोकांना माहीत नाही. असे अनेक निर्णय चाकूरकरांनी नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असताना केले. पण हे काम मी केले, हे माझ्यामुळे झाले असं श्रेय घेण्याचे किंवा प्रकाश झोतात राहणे यापासून शिवराज पाटील चाकूरकर हे 2 हात लांब राहिले. यापुढे जाऊन चाकूरकरांनी केलेल्या कामाचे श्रेय इतर कोणी घेतले तरी चाकूरकर शब्द देखील काढत नव्हते. असे राजकीय नेतृत्व नक्कीच विरळ असते जे नेतृत्व चाकूरकरांनी केले.